नमस्कार. तर सध्या आता कडाक्याचा उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे थंडगार खावंसं वाटतं. त्यामुळे आता मी घरीच दही लावायला घेतले. या 2 भांड्यामध्ये रोज दही लावते आणि मस्त असं दही झालेलं आहे. घट्टसर दही बनवलेलं आहे. या दह्यापासून कधी लस्सी बघितलं तर ताक, असं काही ना काही बनवणं चालूच आहे. आणि थंडीमध्ये दही खायला जरा बरं वाटतं, पोटाला तेवढाच थंडावा. आणि काल तुम्हाला सांगितलं की हे पेंडिंग राहिलेलं काम त्याला मुहूर्त लागला. काल सगळे स्वेटर धुवून ठेवले आणि आज ते संध्याकाळी पॅक करून आता ठेवून घेणार आहेत. हा जो बॉक्स आहे, या बॉक्समध्ये मी सगळे स्वेटर पॅक करून ठेवून देते. कम्फर्टमध्ये धुतल्यामुळे त्यांना छान असा सुगंध येत आहे. आता हे सगळे पॅक करून बॉक्स पॅक करून मी आतमध्ये पलंगामध्ये ठेवून देते, म्हणजे पुढच्याच हिवाळ्याला बॉक्स काढला की आपलं झालं काम. आणि सध्या मी एक जेवणाच्या बाबतीत नियम चालू केलेला आहे. थोडं डाएटचं जेवण घेते, म्हणजे थोडासाच भात खाते नेहमी, नाहीतर मला भात खूप आवडायचा, खूप भात खायचे. आता 1 वाटीवर भात आलेला आहे, भरपूर सलाड आणि भाज्या, आणि त्यातही संध्याकाळचं जेवण जास्तीत जास्त 7:30 वाजेपर्यंत जेवायचं. हा नवीन नियम मी आता सुरू केला आणि त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं. रात्री झोपेतपर्यंत मस्त हलकं फील होतं आणि झोपही छान लागते. आणि जेवण झालं मग बराच वेळ होता आणि आज मिस्टरही घरी आलेले. म्हटलं किती दिवसापासून डीमार्टला जायचं होतं किराणा भरायला. डीमार्टला गेलो, किराणा भरलं आणि जवळच इथे आमच्या केमार्ट आहे आणि तिथे आलो. आणि इथे भांड्यांमध्ये भरपूर व्हरायटी आहे. इथे आली आणि सगळं केमार्ट फिरून घेतलं. बघितलं काय काय नवीन नवीन आलं, मात्र घेतलं काहीच नाही. नेत्रसुख दुसरं काय. आणि इथे आल्यानंतर मला एक चिडी मातीचं छान असं दही जमवण्यासाठी भांडं दिसलं. हे म्हटले की 2-2 भांड्यामध्ये लावण्यापेक्षा एकाच भांड्यामध्ये लाव. पण मला या भांड्याचे 121 रुपये खूपच जास्त वाटले आणि मोठ्या भांड्याचं 168. म्हटलं थांबा, मिशोवर बघते, मिशोवर यापेक्षा कमी प्राईसमध्ये मिळालं तर घेते. आणि मग असं सगळं केमार्ट एक्सप्लोअर केलं. आणि इथे एक पॅन होता, म्हणजे आपण जो नॉर्मल आपला नॉनस्टिकचा पॅन असतो, तर त्याला असे 4 भाग होते आणि यावर छोटे छोटे उत्तप्पे बनवू शकतात. मला तर हे फार आवडले, पण घेतलं नाही. आणि मग हे सगळ्या कढया वगैरे, या कढया आता फार छान वाटतात. माझ्याकडे सुद्धा एक आहे. आणि असं सगळं केमार्ट एक्सप्लोअर केलं. घरी आलो तर वेळ होता. म्हटलं चला आत्ताच सगळं सामान भरलेलं ते लावून ठेवूया. व्यवस्थित सामान लगेच भरून घेतलं, म्हणजे दुसऱ्या दिवशीचं थोडं काम हलकं करून घेतलं. रात्री झोपेपर्यंत माझं ऑलमोस्ट सगळी सामान जागच्या जागी ठेवून घेतलेलं होतं. लिस्टसुद्धा चेक केली आणि असा होता संध्याकाळचा काहीचा दिवस.